नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्व उमेदवारांना आपापले चिन्ह देखील मिळालेले आहे. त्यानंतर वसईतील वार्ड नंबर 23 मध्ये जे चार उमेदवार आहेत त्यांनी आज धूमधडाक्यामध्ये सर्वप्रथम देवस्थान मंदिरामध्ये व्हिजिट देऊन सर्वांना भेटी घेऊन सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. या सर्वांसाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत चारही उमेदवार आहेत. ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. प्रवीणजी नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज प्रचाराची सुरुवात केलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोला? खरंच आजचा रविवार आहे आणि कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात परमेश्वराच्या आशीर्वादाने होतं आणि सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती की आमच्या परिसरातील जी मंदिर आहे तिकडे दर्शनासाठी या दर्शन आणि तिकडच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ह्या आम्ही केलेल्या आहेत. आणि आमच्या 23 नंबर प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व गुण संपन्न असे उमेदवार आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं उमा पाटील 3 वेळा सिटिंग नगरसेवक राहिलेले आहेत, सभापती राहिलेले आहेत, प्रशासनाचा चांगला अनुभव आहेत. माया तळेकर मॅडम असतील तर स्वतः टीचर आहेत एका शाळेमध्ये, त्यामुळे त्यांची चांगली एक पकड आहे, नॉलेज आहे. तुम्ही तर पाहिलं तर गीता आयरे ते स्वतः एक एनजीओ चालवतात आणि त्यामुळे त्यांना तर देखील नॉलेज आहे. मी स्वतः प्रवीण, तुम्ही तर मला बातम्यांच्या माध्यमातून गेले 25 वर्ष बघताय. स्वतः मी माझं क्वालिफिकेशन BA LLB माझं क्वालिफिकेशन. म्हणजे सर्व गुण संपन्न असे 4 उमेदवार तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे हे 4 नगरसेवक तुम्ही निवडून दिले तर कुठच्या विभागाचं काम असेल तुमचं थांबणार नाही. आणि आप्पांनी, दादांनी, प्रवीणा मॅडमनी ही वसई विरार परिसराची कामं केलेली आहेत. त्या कामाचं आणि सर्वात आधी हे 23 नंबर प्रभागाचे कार्यकर्ते जीवाचं रान घेऊन सकाळपासून आमच्या सोबत आहेत आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला प्रचाराची गरज नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे 4ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार, यात काहीही शंका नाही. तुम्ही ह्या पुढे आता ह्या विभागामध्ये नव्याने असे कोणते कामाचं प्लॅनिंग केलेलं आहे? विभागवार समस्या जर बघितल्या तर सर्वात आधी आपल्याकडे लाईटची समस्या आहे. ज्या वरच्या ओव्हरहेड वायर आहेत या सर्वात आधी आपल्याला भूमिगत करायच्या, ते मोठं आव्हान असणार आहे. इकडे क्लस्टर डेव्हलपमेंट आपल्याला करावं लागणार आहे, कारण मोठ्या प्रमाणावर इथे वॉटर लॉगिंग होतं. पाण्याचा निचरा कसा होईल, म्हणजे पाणी तर वसईत भरणारच आहे, परंतु पुढच्या 2 तासात, 1.5 तासात, 3 तासात पाण्याचा निचरा कसा होईल त्याच्यावर आमचं लक्ष लागणार. स्ट्रीट लाईट, दिवाबत्ती, आपला पंचवटीचा ब्रिज किती वर्षापासून बंद आहे, तो ब्रिज लवकर आम्ही 4ही उमेदवार निवडून त्या ब्रिजच्या मागे पहिला आम्ही लागणार आहे आणि आमचा शब्द आहे की लवकरात लवकर तो ब्रिज आम्ही तुम्हाला चालू करून देणार. आपल्या विभागात गेले 5 वर्ष सभापतीचं जे कामकाज सांभाळलेले उमा पाटील हे काय सांगत आहेत ते देखील ऐकूया. ह्या संपूर्ण एरियात काही कामं केले, अजून कामं काय करणार आहात? बघा, लोकांनी मला 3 वेळा निवडून दिलंय, ही माझी 4थी टर्म आहे. आप्पांच्या आशीर्वाद, आप्पांनी परत आम्हाला संधी दिली आहे. आणि ज्यावेळी म्हणजे मला तरी असं वाटतं, मी ज्यावेळी निवडणूक लढलो आहे आणि समोरचं डिपॉझिट जप्त झालंय त्यावेळी म्हणजे एरियामध्ये माझ्या काळात एवढी कामं झाली असतील की तेवढी पहिल्यापासून. माझ्या अगोदर आमच्या इकडे राजेश्वरी मॅडम होत्या, नंतर मानकर साहेब होते आणि त्याच्यानंतर मी होतो. त्यामुळे एरियामधले रस्ते असतील, गटारे असतील, नाले असतील, वाचनालय असेल, स्विमिंग पूल असेल, गार्डन्स असतील, आपले रायफल शूटिंग आणि सगळे रस्ते आणि ते सगळे जोड रस्ते आम्ही बनवले. अगोदर कृष्णा टाउनशिपच्या ओमनगरला जाणारा रस्ता नव्हता, तो आम्ही बनवलाय. म्हणजे आमच्या पक्षाच्या तर्फे आम्ही बनवलाय. नंतर एपोस्ट यांचा जो रोड होता 8 माइल्स रोड, हा पण आम्ही म्हणजे आमच्या कारकिर्दीत बनलेला हा रोड आहे. भाजी मार्केट असेल, अशा वेगवेगळ्या. आपल्यासोबत महिला उमेदवार माया तळेकर ह्या पेशाने टीचर देखील आहेत आणि त्यांनी मागचं 1 टर्म नगरसेवक पद देखील भूषवलेलं आहे. त्या काय त्यांच्या महिलांसाठी काय प्लॅनिंग आहे त्यांचं ते आपण ऐकूया. मॅडम नमस्कार, तुम्ही काय सांगाल, महिलांसाठी तुमचं काय प्लॅनिंग आहे? सर्वप्रथम मी वार्ड क्रमांक 23 मधल्या सगळे जितके नागरिक आहेत त्यांना एक आव्हान करते की आमचे जे पॅनल सिस्टीमद्वारे 4 उमेदवार आहेत त्यांना सिटी या बटनावर बटन दाबून तुम्हाला विजयी करायचं आहे. कारण त्याच्या मागचं कारण असं की प्रोटोकॉल प्रमाणे जर पाहिलं तर आपले लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रोटोकॉल प्रमाणे सगळे काम करत येतो. तर या विभागाचे आपले जे म्हणजे प्रथम महापौर होते, त्याच्यानंतर नारायण मानकर सर हे सुद्धा महापौर त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम केलं आहे. मनीषा जाधव मॅडम ज्या नगराध्यक्ष आहेत त्यांची या वार्डवर अतिशय त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, त्यांची खूप पकड आहे. व त्या जेव्हा निवडणुकीला उभ्या होत्या तेव्हा त्यांनी खूप टफ फाईट देऊन त्या जिंकलेल्या आहे. कारण नेहमी सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होत असतो. तर या प्रभागातील जेवढ्याही महिलांसाठी
प्रवीरताई ठाकूर मॅडम ज्या आपल्या प्रथम महापौर आहे त्यांनी महिला बाल कल्याण तर्फे अनेक योजना महिलांच्यासाठी आणल्या. विधवांना पेन्शन, निराधार महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी पैसे, तसं एवढंच नव्हे तर मुलांच्या शिक्षणासाठी, ग्रॅज्युएशनसाठी, स्पोर्ट्स जे चांगले नॅशनल लेवलला जातात त्यांना सुद्धा आपण निधी महानगरपालिकेतर्फे देतो. तर अशा ह्या ज्या विविध योजना आहेत त्या लोकांपर्यंत आणखीन जास्तीत जास्त आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत. त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते की 15 तारखेला चिठ्ठीचे 4 बटन दाबून पॅनलला तुम्हाला विजयी करायचा आहे. त्यानंतर आमचं पूर्ण पॅनल आपल्या सोबत 365 दिवस राहणार आहे. धन्यवाद. तर आपण ऐकलं, उमा पाटील असू द्या किंवा प्रवीण नलावडे असू द्या, ह्यांचं एकच म्हणणं आहे की इतके वर्ष वसईचे जे काही मूलभूत प्रॉब्लेम होते ते सर्व आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत आणि यापुढे देखील आम्ही सर्व जनतेचं जे काम आहे ते करत राहू. परंतु तुम्ही ह्या वेळेला आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुमच्या सोबत हमेशा राहू. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, नमस्कार.